यानंतर घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। राजस्थानातील निवडणुकीच्या प्रचारातील पोस्टरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदू हृदय सम्राटाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या हिंदू हृदय सम्राट उल्लेखानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोराचा प्रयत्न केला, आता हेही असा सवाल करण्यात आलाय। सगळ्याचा हिशोब होणार असा इशाराही देण्यात आलाय। मुख्यमंत्री शिंदेंनी राजस्थानात शिवसेना उमेदवाराऐवजी भाजपाचा प्रचार केला। शिवसेनेचा एकमेव उमेदवाराचा प्रचार न करता भाजपाच्या उमेदवारासाठी शिंदेंनी रोड शो आणि सभा घेतली। राष्ट्रवादी कोणाची याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। अजित पवार गटाच्या वतीने अनिल पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत, तर शरद पवार गटाकडून शरद पवार, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत। शिवसेना आमदार अपात्रतेचा चेंडू सुप्रीम कोर्टाकडे टोलवण्याची रणनीती सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा यासाठी सुनावणी लांबणीवर जात असल्याचं बोललं जात आहे। माझ्यापुढेही सत्तेत जाण्याचा मार्ग होता, पण वडिलांना सोडून सत्तेत जाणं पटलं नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय। आरक्षण मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा चर्चा आहे। आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ठराव आणला जाण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करून अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। लवकरच खानदेश आणि विदर्भाचा चौथ्या टप्प्यातील दौरा जाहीर होणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावलेत। या बॅनरवरती ओबीसींचा वाघ, संघर्ष योद्धा, साहेब सदैव असा मजकूर लिहिण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीकडून नागपुरातील कागदपत्रांची पाहणी केली आहे। यावेळेला 8 लाखांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या। कुणबी मराठा असल्याचं कागदपत्रही शिंदे समितीच्या हाती लागले। किशोरी पेडणेकरांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी 2 शिलेदार आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवरती आलेत। अमोल गिरतीकर आणि सूरज चव्हाण यांना समन्स बजावण्यात आलं असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले। आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आजचा खडा बैठकीला आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणीतल्या निवासस्थानातून सुरुवात झाली आहे। आज खेड, महाड आणि नागोठणेचा दौरा असणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वै हिरे यांचा जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मालेगावच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। नाशिकची जीवनदायिनी असलेल्या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटलाय। वेतन आणि दिवाळी बोनस रखडल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। बसेस आता सुरू झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊस दरावरती तोडगा काढलाय। मागील वर्षी ज्या कारखान्यांनी 3000हून कमी एफआरपी दिलाय त्यांनी दुसरा हप्ता 100 आणि ज्यांनी मागील वर्षी 3000 पेक्षा जास्त एफआरपी दिलाय त्यांनी 50 रुपये देण्याच्या अटीवरती तोडगा निघालाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे। $10 लाख मागणी करत ही धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवाशांमध्ये नियमित गोंधळ निर्माण होत असतो। त्यामुळे रेल्वे विभागाने फलाटाच्या क्रमांकात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 9 डिसेंबर पासून तो लागू होणार आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी 10 स्पेशल ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे। नागपूर ते मुंबई आणि पुणे मार्गावरती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आली आहे। 102 बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या, तर 132 डंपरवरती दंडात्मक कारवाई करून 12 दिवसात 7 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये हवेत प्रदूषण करणाऱ्या नागरी बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहन चालकांना आणि विक्रेत्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्यात। आतापर्यंत 13 दिवसात तब्बल 604 जणांना नोटीस बजावण्यात आल्या।
देशातला सर्वात मोठा सागरी पूल शिवडी नावाशेवा 25 डिसेंबरला खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला पुलाचं उद्घाटन होणार आहे. जायकवाडीला 8.6 TMC पाणी सोडल्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा सरकारचं मत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता डिसेंबर महिन्यात वेस्टर्न रेल्वे मार्गावरती 20 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत 30,246 आस्थापनांची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ 3,363 आस्थापनांकडे अग्निशामक विभाग आणि सुरक्षा दाखला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान मोदी हे 4 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती 28 नोव्हेंबरपासून मालवण देवबाग परिसरातील पर्यटन स्थळं बंद राहणार आहेत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या मालकीची पैठण MIDC परिसरात असलेल्या जमिनीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. याबाबत हालचाली आयकर विभागाने सुरू केल्या. उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका पुन्हा लांबणीवरती पडली आहे. खोदकाम करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या सुटकेसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. अयोध्येमधील राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी करण्यात येते. विश्व हिंदू परिषद 1 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये निमंत्रण संपर्क अभियान राबवणार आहे. तसंच अयोध्येतून आणलेल्या अक्षता पूजनाचा कार्यक्रम प्रत्येक प्रांतामध्ये केला जाणार आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना आणि संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. 2.5 वर्षे चिमुकलीवरती बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चिमुकलीची तब्येत खालावली असून तिला पुढील उपचारासाठी अकोल्यामध्ये दाखल करण्यात आलंय. जळगावातील एका जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला या परिसरातून रथोत्सव सुरू होता, त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील फुलसांगवी इथे एका शेतकऱ्याच्या ऊसाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 10 एकर ऊस जळून खाक झालाय. महावितरण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जालन्यात युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. यावेळेला आनंदे महाराजांच्या कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांनी टाळ मृदुंगाच्या गजरावरती ठेका धरत फुगडीचा आनंद घेतला. भाजपाच्या घर चलो अभियान अंतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला रॅली काढून नागरिकांना भाजप सरकारने 9 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. रायगड जिल्ह्यात दिवाळीमध्ये आलेल्या आनंदाच्या शिधाचा 72% कुटुंबियांनी लाभ घेतलाय. मात्र जवळपास 1,21,000 कुटुंब अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती आहे. त्यामुळे या योजनेचा मूळ हेतू साध्य होत नसल्याची भावना व्यक्त केली जाते. यंदा पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातील जलसाठा घटला. त्यामुळे सिंचन आणि वीज निर्मितीमध्ये कपात करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जवळा धरणातील अवैध पाणी उपसा बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आगामी काळामध्ये पाणी टंचाई जाणवू नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. शहादा नगरपालिकेवरती 2 वर्षांपासून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. निवडणुका रखडल्याने विकास कामं देखील वेळेवर होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर पालिका हद्दीतील समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला. सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणारच असं मंत्री उदय सामंत म्हणालेत. आरक्षण द्यायचं असेल तर इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागेल. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलंय. मनोज जरांगेंविरोधात डोंबिवलीतील ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध करत येत्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बीडमधील जाळपोळ दगडफेक प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 254 जणांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या घटनेबाहेर जिल्ह्यात तर कोण नाही ना जिल्ह्यातील लोक असून त्यांच्या 10 टोळ्या असल्याचं निष्पन्न झालं. कोल्हापुरात 4 गर्भवतींना झिकाची बाधा झाली आहे. महापालिकेच्या
आरोग्य विभागाने झिका व्हायरस नमुने तपासणीसाठी 2 दिवसात पुण्याला पाठवले जाणार असल्याचं डॉक्टर पावरा यांनी सांगितलंय. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमधील नादुरुस्त एसटी बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. अनेक बसेस रस्त्यावरती चालवण्यायोग्य नसून जिल्ह्यातील 4ही आगारांना नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी प्रवासी करतात. राज्यभरात आजपासून पुढील 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. सरकारनं जाहीर केलेलं कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये. त्यामुळे कांदा अनुदानासाठी बाजार समित्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली. नांदेड जिल्ह्यातील कपाशीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी 2 वेळा DEPचा फवारा तसंच दिवसातून 2 वेळा पाण्याचा फवाराचा वापर करावा असं जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात रात्रीच्या वेळी थंडी वाढू लागली आहे. मात्र दिवसभरात कडक उन्हामुळे केळी पिकावरती सोनकीड नामक रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दिवसातून 2 वेळा तुषार सिंचनाची फवारणी सुरू केली. साताऱ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इत्यादी कारणाने पिकाचं नुकसान झालंय. सरकारने रब्बी हंगाम 2023-2024 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेपुढे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. तर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. लोणावळा नगर परिषदेनं अनधिकृत अतिक्रमणावरती केल्याच्या कारवाईच्या निषेधार्थ अतिक्रमण धारकाने राडा घातलाय. लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावरती झोपून राडा घातल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. केंद्राच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवण्यात येणार आहे. खासदार रामदास तडस यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवलाय. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यामध्ये श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आला. आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन 2021-22चा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार हा राज्य पुरस्कार जाहीर केलाय. पंढरपुरात महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन वारकरी संत आणि महाराज यांच्या हस्ते करण्यात आलंय. एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवस हे शिबिर चालणार असून हजारो वारकऱ्यांनी मोफत तपासणी आणि उपचार केले जात आहेत. जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आज भगवान प्रभू श्रीराम रथोत्सव काढण्यात आलाय. या रथोत्सवाला पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. सर्वांना सुखी ठेव, बळीराजा समृद्ध होऊ दे असं साकडं गुलाबराव पाटलांनी घातलं. यंदाचा बाल स्नेही पुरस्कार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यात भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या गावातील नागरिकांनी या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलाय. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा यावेळेला देण्यात आलाय. जालन्यात 2 दिवस रंगणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा थरार सुरू झालाय. 14 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यामध्ये सुमारे 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. हिंगोलीच्या जवळा बाजार इथल्या नवयुवक सत्संग समितीतर्फे श्रीमद भगवत कथा आणि कीर्तन महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुण्याच्या देहू रोड भागातील इंद्रायणी नदीच्या घाटावरती एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देहू रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जालन्यात महारेशीम अभियान राबवण्यात आलंय. नवीन सुती लागवड नोंदणी करण्यासाठी गावोगावी जाणाऱ्या प्रचार वाहनास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवा कंदील दाखवून महारेशीम अभियानाची जिल्ह्यात सुरुवात केली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर नजीक ट्रॅक्टरला एसटी बसने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून काही प्रवासी जखमी झाले.
Thank you.